महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे सुरूच आहेत। त्यात बीडमध्ये दिवसाढवळ्या 2 तरुणांच्या अपहरणाची बातमी समोर आली। विशेष म्हणजे या दोन्ही सख्या बहिणी होत्या। बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। मात्र या 2 बहिणींमधील लहान बहिणीने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान कौतुक करण्यासारखे आहे। त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला। दोन्ही तरुणी या आपल्या घरी सुरक्षित परतल्या। बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही। माजलगाव शहरात दिवसाढवळ्या 2 सख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला। सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर 3 आरोपी उभे होते। त्यांचा या दोन्ही बहिणींच्या अपहरणाचा डाव होता। दोन्ही मुली ज्यावेळी त्यांच्यासमोर आल्या त्यावेळी या तिघांनीही त्यांच्यावर झडप टाकली। त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी लहान बहिणीने डोकं लावले। तिने त्यांना प्रतिकार केला, शिवाय जोराजोरात आरडाओरड केला, ज्यामुळे तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली। मुलींना कारमध्ये टाकायचे आणि पळ काढायचा असा त्यांचा डाव होता, पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही। लहान बहिणीने जबरदस्त प्रतिकार आणि आरडाओरड केला। तो ऐकून तिथे नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले। त्यांना हा प्रकार काहीतरी भयंकर असल्याचे जाणवले। नागरिक मदतीला धावले आणि अपहरणकर्त्यांचा डाव उधळला गेला। त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांची वाहने जप्त केली आहेत। दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। दरम्यान कौटुंबिक कलहातून हा कट रचला गेला होता, हे पोलीस तपासात समोर आले आहे। याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माहिती दिली आहे। तर सामाजिक कार्यकर्ता सायली पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।